हे लोक मला पाहण्यासाठी उभे आहे. काय केलं असेल मी व्हिडिओ मध्ये सांगतो, व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा. गावातली लावणी पाहिली, गाडीतून बसलो, रोजदारी शिला दिला, घरी आरामशी जाय म्हटलं, पोचला की फोन करतो. आता आम्ही निघालो लग्नाच्या ठिकाणी जाण्यासाठी. लग्न कुठे मला माहिती नाही, खामगाव जवळ एक गाव आहे, तिथं आहे. निंबा फाट्यावर थांबून कोल्ड्रिंक घेतली, वेपर्स घेतले, मॅ स्प्राईट पेलं. शेगावात पोहोचलो. शेगावात ट्रॅफिक जाम होती. कशी तरी ट्रॅफिक मधून गाडी धक्के धुक्के देत काढली. शेगावच्या बाहेर निघालो, अर्धा घंटा गाडी चालवून खामगावात पोहोचलो. आता इथून गावात 10-15 किलोमीटर. गावात पोहोचलो तर आपली इथे प्रेमाचे माणसं भेटले. आले म्हटलं चाल म्हटलं आम्हाला डीजे जवळ सोडून दे. इथं पोहोचून मी माझा शूट चालू केला. मंडपात पोहोचलो, तिथे पण आपले प्रेमाचे माणसं भेटले. लग्न लागलं, मी भत्ता मारायला बसलो. मला पात्र नव्हतं आलं तर दानं स्वतः जाऊन पात्र आणून दिलं. पण त्याच गडबडीत दाचा मोबाईल पडला. दा सॉरी यार, माझ्या मोबाईल पडला. तू खरंच या गावातल्या पोट्ट्याने आपली जेवणाची सोय घेतली. खरंच आपले प्रेमाचे माणसं चांगले. डोकं थंड करायसाठी स्प्राईट पेलं. दा म्हणे हे माझ्या हॅशटॅग मध्ये वाहत, पण मी म्हटलं तू हॅशटॅग मध्ये बाबा म्हणजे माझ्या हॅशटॅग मध्ये बाबा. गिंबल उचलला. आता नवरींवर त्याचे कपल शूट करायचं होतं. हे काय पाहतो, काका पण माझे फॅन निघाले. हे जे पब्लिक उभी आहे ती नवरींले वाटी लावासाठी आली होती. म्हणजे बिदाईचं शूट एंड केलं. आम्ही बसलो आमच्या गाडी. पहिले कॅमेरा पॅकिंग करून ठेवून दिला. आता खामगाव निघालो. म्हणतात ते स्प्राईट घेतलं, वेपर्स घेतले. सागरदाच्या घरी ऑन्ट्रीला पोहोचलो. तिथे येऊन सागरदाच्या पीसीच्या स्टँडची अनबॉक्सिंग केली. आणि हाच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर पण टाकला. युट्यूब चॅनलला जाऊन सबस्क्राईब करून टाका.